हे काळं आहे, वल्ल आणि तांबडं आहे, वाळं खत. आला रे आला, लय मोठा पाऊस आलेला आहे बघा रे. पाणी पाणी करून जाणारा पाऊस आलेला रे. बघा आला रे आला, कसा पाऊस परत एकदम माघारी फिरून आलाय. याला म्हणतात पाऊस. बा दऱ्यातून कसा आहे, डोंगरातून पाऊस आलेला आहे. बा पाऊस पुढं पुढं चाललेला आहे. आला रे अंगावच आलाय माझ्या आता. हे गाईज, मी सुमित स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉग मध्ये. तर बा माझ्या मागेचे तुम्ही वावर बघत आता. या वावरात आहेत 2 खताच्या टायल्या आणि 2 खताच्या टायल्या पांघायच्या आता वावरात. बघा आभाळ आलेलं आहे, पाऊस येतो का नाही बघू तर आज आपण. एका पांगीला का बघा, ज्यादा पाऊस आल्यावर हे बा इथून असं पाणी जातं खाली, इकडं खोरीला वाहून नाही गेलं पाहिजे म्हणून उद्या लगेच त्याच्यात मोगडा बी हाकावं लागेल कालायला खत. आणि एवढं 2 टायल्यात बा, याच्यात कापूस असतो म्हणून खत टाकलेलं ह्या वावरात. आपल्या इथंच वावर एवढं. आणि लगेच बा इथं पाबर आणि मोगडा हे खत पांगेलं का लगेच त्याच्यात हाकायला. हो की बा इथं पाबर आहे आणि हो की मोगडा आहे. 3 फानाचा मोगडा आहे आणि 4 फानाची पाबर आहे इथं चालू आहे या वावरात. आणि एवढं पांगायला तर किती टाईम जातोय काय माहिती. पाऊस काही आहे ना, नाही तर आत्तापर्यंत जर पाऊस असता किंवा वावरात बघा, वावरात जर पाऊस असता आतापर्यंत तुम्हाला रिवणलं असतं तरी अर्धा फूट नाही कापूसवर उगून आलेला दिसला असता ह्या वावरात सगळं. पण पाऊस नाही तर काहीच नाही. हो क्या राय लेकिन आपलं वावर हो की जाळी दिसती पुढं ती धुवून इकडं आहे सगळं. आता चला आलं आमच्या उगतून सगळे खत पांगायला. तर बा तुम्ही बघितलं खत पांगेतानी आणि आपल्याला काय सापडले बघा. पत्री, बैलाची पत्री मारते ती खतात. तर बा तुम्ही जे बघितलं होतं व्हिडिओ खत भरताना फास्ट मोडमध्ये, तेव्हा केव्हा लाकडात मी असा मोबाईल किंवा लाकडे आणि असा मोबाईल त्याच्यात दिला खोसून आणि मग बनवला होता व्हिडिओ असा. कसं काय बा, याच्यात मी स्टँड नाही म्हणून लाकडाच्या किंवा चरपाळ्या लाकडाच्यात घालून दिला होता आणि व्हिडिओ बनवला होता. तर बा इकडचे 2 लाईनी ऑलमोस्ट सगळ्या झालेल्याच आहेत. इकडचे 2 राहिलेले आहेत, फक्त इकडे 2 ढिगर राहिले. तर बा तुम्हाला दाखते बा, हे आहे वाळलेलं खत सगळं. तुम्हाला तांबडं तांबडं दिसतंय सगळं आणि वल्लं खत दाखवत होते. ही लाईन बघा, वल्ल्या खताची काळं काळं खत दिसतंय. ओके, वल्लं खत भरायला आणि याला बी जड असतं पांगायला. वाळलं खालीच पांगत. हे काळं आहे, वल्लं आणि तांबडं आहे, वाळलं खत. तर बा सगळं एका वावरात तुम्हाला एक पिटी होणार नाही दिसणार. सगळं खत पांगून झालेलं होतं. फक्त पावसाची वाट बघायची ती. पाऊस आला का लगेच पाबरण देतो तुम्हाला दिसत असं मोगडं ते लगेच याच्यात हाकायचं आहे. आता म्हणजे का आता हाकीत येईल, फक्त पावसाची वाट बघायची. तसाच उशिरा झालेला, 1 महिना झाला. आला रे आला मोठा पाऊस आलेला बघायचा. आता आपण खत पाहून आलो घरी. आता दुपारून पाऊस सुरू झालेला आहे, 4 वाजल्यात आता. दुपार कायची बाग बघा, पाऊस सगळा आभाळ आलेला आहे. इकून लय मोठा पाऊस आलेला आहे. आता सगळं पाणी पाणी करून गेला पाहिजे पाऊस, असं झालं पाहिजे. थोड्यातच नाही गेल्याला पाहिजे. चला तुम्हाला दाखवतो तो किती पाऊस येतो आणि किती नाही. गाईज बघा, हे काय होऊन बसलं. पावसाने जोरच नाही धरला आणि पाऊस गेला रे.
एवढा आनंदाने म्हणलो आला रे आला. पाऊस तिकडं खाली गेलाय बघा. तिकडं बाळूमामाचं मंदिर दिसत तसं तिकडं पाऊस गेलेला आहे सगळा खाली. हे काय होऊन बसलं. वाटलं आत्ता भडाभडा येईना असं आतापर्यंत आला असतं तेवढा 200 खोरील पाणी गेलं असते. आला राव पाऊस. कसला पण काळ जरा आभार रे. पाऊस आत्ताच गेलाय. किती येईन पाऊस. बा इकडं पाऊस गेलाय. इकडं आभाळ बी नाही पण इकडं बघा काळ झरा आभाळ आहे. की बाई खुरी आहे. इथून सगळे रोडा वाहून जातो ते वडाचे. बहुत किती पाऊस येतोय. कस काय पाऊस आला रे आला परत. आता निबार पाऊस आलेला आहे. काही बघू शकता तुम्ही. सगळा पाऊस दिसतोय तुम्हाला. आता पाऊस पाणीच करणार आहे. फक्त येऊन द्या पावसाला. मग म्हणलं आला रे आला लगेच गेला. सगळं पाणी झालेलं आहे. आता जिथे दिसेल तुम्हाला पाणी. आता जोरदार पाऊस आलेला आहे. अजून केव्हा एवढा पाऊस काहीच नाही झालेलं. घडी बदल रही है धूप जिंदगी. तर बघा खोरीचं पाणी एवढा झाला होता पाऊस बघा. आता तुम्हाला हे असाच पाऊस झाला 2-4 दिवस 8 दिवसात सगळं तुम्हाला हिरं दाखवेन ब्लॉग मध्ये. गरजत आहे बी सगळं आभाळ गेलंय. पाणी गेल्या खोरीतून कसं झालेलं इथं माती खालीवर कसं काय झाली अशी. मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा. भेटूया सकाळी 8 वाजता अशाच मराठी नवीन ब्लॉग मध्ये. तर बाय.